नमस्कार. आपल्या महाराष्ट्रामध्ये अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचं पूजन करतात. 3 दिवस साजरा केला जाणाऱ्या या पूजेमध्ये भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरींचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी पूजन केलं जातं. तिसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून त्यांचं विसर्जन केलं जातं. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजेच गौरीचे मुखवटे आणले जातात. मुखवट्यांचं आगमन केलं जातं. यानंतर ज्येष्ठ नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा करून महानैवेद्य दाखवून पूजा केली जाते. तर तिसऱ्या दिवशी ते मूळ नक्षत्रात गौरींचं विसर्जन केलं जातं. गौरीला महालक्ष्मी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजलं जातं. त्यामुळे गौरीला ज्येष्ठा गौरी पूजन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्येष्ठा गौरी आव्हान 2024 हे कधी आहे, याचा शुभमुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला गौरींचं आगमन करायचं आहे किंवा आव्हान करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनुराधा नक्षत्र प्रारंभ हा 9 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:04 सुरू होणार आहे आणि अनुराधा नक्षत्र समाप्ती ही 10 सप्टेंबर रोजी रात्री 8:03 असणार आहे. तर ज्येष्ठा गौरी आव्हान हे मंगळवार 10 सप्टेंबर 2024 या दिवशी असणार आहे. ज्येष्ठा गौरी आव्हानाच्या वेळा ह्या पुढील प्रमाणे असणार आहेत. तर ज्येष्ठा गौरी आव्हानाचा जो मुहूर्त आहे तो सकाळी 6:07 सुरू होणार असून तो संध्याकाळी 6:27 संपणार आहे. म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6:27 या वेळेमध्ये तुम्ही गौरींचं कोणत्याही वेळी कधीही आवाहन करू शकता किंवा आगमन करू शकता. यानंतर 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरी पूजा असणार आहे. या दिवशी बुधवार असणार आहे. तर या दिवशी आपल्याला गौरीला महानैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याकडे सुवासिनींना बोलवलं जातं हळदी कुंकवासाठी. आणि त्यानंतर 12 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन असणार आहे. तर या दिवशी वार असणार आहे गुरुवार. तर गुरुवारी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जाणार आहे. तर विसर्जन केलं जातं या दिवशी दोरे घेतले जातात. तर दोरे कसे घ्यायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.